हॅलो सर्वांनी लक्ष द्या. आता पुढे बघा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनेंट. एक्सेस ऑफ द हायड्रोकार्बन. बघा, एक्सेस ऑफ द हायड्रोकार्बन्स आर स्टोर इन लिव्हर अँड मसल्स. लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये ठेवतात इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. व्हॉट इज द सोर्स ऑफ द प्रोटीन्स. प्रोटीन्स कुठून येतो. व्हॉट आर दे मेड अप ऑफ. प्रोटीन्स आर द मायक्रोमोलेक्युलर फॉर्म्युला बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड्स. म्हणजे प्रोटीन्स हे ना भरपूर अमिनो ॲसिड्सचे बनलेले आहेत. प्रोटीन्स ऑफ द ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड द फर्स्ट क्लास प्रोटीन्स. वी गेट 4 किलो कॅलरी. इम्पॉर्टंट, fill in the blanks, of the energy per gram of proteins. Amino acids are obtained after digestion of the proteins. प्रोटीन्सचं डायजेशन झालं की अमिनो ॲसिड्स बनतात. हे मागेच बघितलं होतं आपण. दोज अमिनो ॲसिड्स आर absorbed in the body and transported up to the organ and the cell via the blood. From these amino acids, organs and cell produce various proteins necessary for themselves. बघा, फ्रॉम दिस ह्या अमिनो ॲसिडपासून ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस वेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्फ. ते लोक स्वतःसाठी प्रोटीन्स बनवतात. अँड द होल बॉडी. दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. हे बघा, अमिनो ॲसिड्स. तर स्किन काय बनवतं. मेलॅनिन केरेटिन बनवतं. बोन्स काय बनवतं. ऑसेन. त्याच्यानंतर सेल्स काय बनवत आहेत. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ द सेल मेंबरन्स, व्हेरियस एन्झाईम्स हे सेल्स बनवतात. पॅनक्रियास इन्शुलिन बनवतं आणि ट्रिप्सिन बनवतं. पॅनक्रियास, इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. पिट्युटरी ग्लँड्स, व्हेरियस हार्मोन्स. पिट्युटरी ग्लँड्स वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्समध्ये. मसल्स बनवतात ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स. ब्लड बनवतं हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. हे ब्लड बनवतं. म्हणजे ह्या अमिनो ॲसिडचे हे एवढे प्रकार बनतात. त्या ऑर्गनकडे गेल्यानंतर काय काय बनते. एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्म इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. एलिमिनेटेड म्हणजे बाहेर फेकून देणे. If necessary, excess of the proteins are converted into the other useful substance like the glucose through the process of the gluconeogenesis. Plant produce the necessary amino acids from the minerals denover. बघा, मिनरलचं नाव आहे डेनोवर. याच्यापासून प्लांट्स अमिनो ॲसिड बनवते अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. अँड एन्झाईम रुबिस्को present in the plant chloroplast is the most abundant protein found in the nature. An enzyme rubisco present in the plant chloroplast. हे कुठे आहे. प्लांट क्लोरोप्लास्टमध्ये. एन्झाईमचं नाव काय. रुबेस्को. इज द मोस्ट ॲबंडंट म्हणजे भरपूर आहे. प्रोटीन फाउंड इन द नेचर. हे नेचरमध्ये भरपूर आहे. द सबस्टन्स फॉर्म बाय द स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन द फॅटी ॲसिड अँड द अल्कोहोल आर कॉल्ड द लिपिड्स. दुसरा महत्त्वाचा पॉईंट. द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. विशिष्ट केमिकल बॉन्ड बनतात. कोणाचे. फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड द लिपिड. डायजेशन ऑफ द लिपिड कन्झ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्शन इन टू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. डायजेशन ऑफ लिपिड आपण डायजेस्ट करतो. कन्झ्युम बाय इज नथिंग बट द कन्व्हर्शन इन टू फॅटी ॲसिड. म्हणजे आपण त्या लिपिडचं काय बनवतो. फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. हे मगाशी ते बघितलं होतं बघा. इथे ह्या पेपरवर दाखवलं होतं. फॅटी ॲसिड आर ऑब्झर्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टान्स. वेगवेगळे सबस्टान्स ते बनवले जातात नेसेसरी टू देमसेल्फ. एक्झाम्पल, द मोलेक्यूल कॉल्ड ॲज अ फॉस्फोलिपिड. मोलेक्युलचं नाव दिलं आहे फॉस्फोलिपिड. विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेंबरन्स. याचा उपयोग काय होतो. प्लाझ्मा मेंबरन्स म्हणजे पडदा, म्हणजे स्किन बनण्यासाठी. सेलची स्किन असं समजा. आर फॉर्म फ्रॉम द फॅटी ॲसिड फॉस्फोलिपिड. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग द हार्मोन्स. फॅटी ॲसिडचा बघा उपयोग काय. हार्मोन्स. कोणते हार्मोन्स आहे. प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. हे सगळे हार्मोन्स त्याच्यामुळे बनवले जातात. अँड कन्व्हर्टिंग
around the axon of the nerve cells and converging around the axons of the nerve cells and converging around the axons of the nerve cells. आपल्या शरीरात नर्व सेल्स असतात, त्याच्या ॲक्झॉनकडे ते कन्वर्ज करतात, म्हणजे समजा पाठवले जातात. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ द लिपिड. लिपिडपासून किती भेटले? 9 किलो कॅलरी. एक्सेस ऑफ लिपिड आर स्टोर इन द ॲडिपोज कनेक्टिव्हिटी टिश्यू इन द बॉडी. हे ॲडिपोजमध्ये ठेवलं जातं. सॉरी, पुढे बघा. विटामिन्स आर अ ग्रुप ऑफ द हेट्रोजेनियस कंपाऊंड ऑफ विच. विटामिन्स हा ग्रुप आहे हेट्रोजेनियस कंपाऊंडचा, ऑफ विच इच इज इसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ द व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. प्रत्येकाची गरज आहे वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी. देर आर द मेन 6 टाईप्स ऑफ द विटामिन्स. लक्षात द्या, A, B, C, D, E and K. आउट ऑफ दिस A, D, E and K, लक्षात द्या, A, D, E and K आर द फॅट सोल्युबल, वेर ॲज B and C आर द वॉटर सोल्युबल. हे फॅटमध्ये विरघळतात. ADEK अडेक, अडेक आणि BC आर वॉटर सोल्युबल. We have seen that the FADH2 and NADH2 are produced in the process like the glycolysis and the Krebs cycles. Vitamins like the riboflavin, vitamin B and the nicotinamide, vitamin B5 respectively are necessary for their productions. परत बघा, vitamin like the riboflavin, vitamin B and the nicotinamide, vitamin B respectively are necessary for their production. Their production म्हणजे हे FADH2 आणि NADH2 are produced in the process like the glycolysis and the Krebs cycle. यावेळी हे 2 विटामिन्सची गरज असते. पुढचं का, देर इज अबाउट 65% to 75% वॉटर इन अवर बॉडी. आपल्या बॉडीतलं वॉटर बघा 60. इच सेल, प्रत्येक सेलमध्ये काय 70% वॉटर वेट असतं. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90%, म्हणजे रक्तामध्ये 90% पाणी असतं. फंक्शनिंग ऑफ द सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. थोडं जरी लॉस झालं ना वॉटर, तरी आपली बॉडी फंक्शन नाही करत. हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट along with all above mentioned nutrient. हे सगळे मेन्शन न्यूट्रिएंट आहे. फायबर्स, IMP फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट. फायबर्स खूप महत्त्वाचे आहेत. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट फायबर्स आपल्याला पचत नाही. आपल्या शरीरातून घाण बाहेर टाकण्याचं काम फायबर्स करतात. ओके. हाऊएवर दे हेल्प इन, बघा, हेल्प इन द डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्स. ते ना दुसऱ्या सबस्टन्सला डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात. अँड इजेशन्स ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्स. इजेशन्स म्हणजे मलमूत्र विसर्जन, म्हणजे संडास बाथरूम, हे इजेशन्स म्हटलं जातं. वी ऑप्टेन द फायबर्स फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स, सिरियल्सपासून आपल्याला फायबर्स भेटतात. पुढचं, सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन होणे खूप महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट property of the cell and living organism. Property आहे. due to this property only a new organism is formed. त्याच्यामुळे नवीन ऑर्गॅनिझम बनतो सेल डिव्हिजन होऊन फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर. इमॅसिएटेड बॉडी म्हणजे खराब झालेली बॉडी, म्हणजे आजारी पडल्यावर आपली आहे ना बॉडी थकते, वीक होते. इमॅसिएटेड बॉडी, किंवा आपल्याला कुठे लागलं, ॲक्सिडेंट झालं, इमॅसिएटेड, ती रिस्टोर होते, म्हणजे परत बरी होते. देर आर 2 टाईप्स ऑफ द सेल डिव्हिजन ॲज मिटोसिस अँड मिओसिस. मिटोसिस ऑकर इन अ सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल. बघा, मिटोसिस ऑकर इन अ सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल. स्टेम सेल हे झाडाला असतात, म्हणजे झाडाची फांदी, आणि सोमॅटिक सेल्स हे झाडाच्या पानांना असतात ऑफ द बॉडी. वेर ॲज द मिओसिस ऑकर इन अ जर्म सेल. जर्म म्हणजे प्राण्यांमध्ये असणार. हे महत्त्वाचं आहे, बाकी पुढे काही महत्त्वाचं नाही. आता इथे बघा, बिफोर एनी टाईप ऑफ द सेल डिव्हिजन, द सेल डबल अप इट्स क्रोमोसोम. सेल डिव्हिजन होण्यापासून सेल आहे ना डबल करतो, स्वतःलाच काय करतो, डबल.
नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियसचे नंबर डबल करतो. इफ क्रोमोसोम नंबर इज 2n, म्हणजे ना समजा एखाद्या सेलमध्ये क्रोमोसोम्स म्हणजे हा एक पदार्थ आहे, समजा तो 2n असेल तर त्याला 4n करतो. आणि 2nचे 4n झाल्यानंतर समजा हा सेल ॲक्च्युली याला 2n आहेत, पण हा सेलला किती करतो 4n. मग याचे 2 भाग होणार, म्हणजे इथे 2n येणार आणि इथे 2n येणार आणि मग सेल डिव्हिजन होणार, असं आहे ते. A pair of each type of the chromosome is present in 2n condition, whereas single chromosomes of the each type is present in condition. A pair of each type of chromosome present in 2n, म्हणजे पेअर कसा असतो 2n मध्ये पेअर असेल, whereas सिंगल क्रोमोसोम म्हणजे एक क्रोमोसोम असेल ना तर तो n मध्ये असतो. अँड द स्ट्रक्चर इज लाईक वन शोन इन द फिगर. आता बघा या ठिकाणी दिलं आहे मिटोसिस, या ठिकाणी पहिला दिला आहे त्यांनी मिटोसिस. थोडंसं हे बघूया आपण मिटोसिस. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय द मिटोसिस. मिटोसिस इज कम्प्लीट थ्रू 2 मेन स्टेप्स. These 2 steps are the cryokinesis, nuclear division, and cytocinesis, cytoplasm division. म्हणजे काय म्हणतात, हा एक सेल असेल ना, याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस आहे, याचे डिव्हिजन होणार पहिला, त्याला म्हणतात क्रायोकिनेसिस. आणि इथे ना इतर पदार्थ असतात त्याला म्हणतात सायटोप्लाझमिक. मग या पदार्थांचं डिव्हिजन होणार, म्हणजे न्यूक्लियसचं पहिलं होणार, नंतर पदार्थांचं होणार, आणि मग सेल 2 वेगळे होतात असं. ए प्रोफेज. इन द प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ द बेसिकली थिन थ्रेड लाईक द क्रोमोसोम स्टार्टेड. कंडेन्सेशन म्हणजे बारीक होणे, क्रोमोसोम्स आहे ना जवळजवळ येतात असं लग्न. ड्यू टू दिस दे बिकम द शॉर्ट, ते शॉर्ट होतात, अँड थिक जाडे होतात, अँड दे स्टार्ट टू ॲपियर अलोंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिक्स. ते पेअर्समध्ये दिसतात, जोड्यामध्ये दिसतात, पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिक्स, म्हणजे ते एकमेकांचे बहीण होतात असं तुम्ही समजा तिथे, म्हणजे एकमेकाला लागून दिसतात. सेंट्रिपेटल डुप्लिकेट. सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड इच सेंट्रिओल मूव्स टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. सेंट्रिओल डुप्लिकेट म्हणजे त्यांचे सेंटर्स आहेत, म्हणजे न्यूक्लियसचे डुप्लिकेट बनतात. अँड इच सेंट्रिओल मूव्स ऑपोजिट पोल्स, म्हणजे एक सेंट्रिओल इकडे जाणार, एक सेंट्रिओल इकडे जाणार, म्हणजे एक न्यूक्लियर सेंटर इकडे जाणार, एक सेंटर इकडे जाणार. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. आणि सेंट्रिओल्स डुप्लिकेट झालं ना त्यावेळी न्यूक्लियर मेंबर्स पण समाप्त होतो आणि न्यूक्लियस पण समाप्त होतो, कारण त्याचे हे डुप्लिकेट झाले आहेत. मेटाफेज. न्यूक्लियर मेंबरन्स कम्प्लिटली डिसअपियर इन मेटाफेज. न्यूक्लियर मेंबरन्स म्हणजे पडदा, न्यूक्लियरचा पडदा कम्प्लिटली डिसअपियर इन द मेटाफेज. ह्या मेटाफेजमध्ये तो पडदाच निघून जातो. क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल. आता क्रोमोसोम्स त्याचं कंडेन्सेशन पूर्ण करतात, म्हणजे जवळ येण्याचं काम पूर्ण करतात, अँड बिकम क्लिअरली विजिबल अलोंग विथ देअर सिस्टर क्रोमोसोम, आणि ते त्यांच्या सिस्टर्स क्रोमोसोमसारखे बरोबर दिसतात त्यांच्याबरोबर. ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. हे सगळे ना पॅरलल्स अरेंज केलेले असतात. इक्वेटोरियल प्लेन, सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. स्पेसिफिक टाईप्स ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन्स फायबर. बघा, स्पेसिफिक टाईप्स ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर स्पिंडल फायबर आर फॉर्म बिटवीन द सेंट्रोमोर ऑफ द इच क्रोमोसोम्स अँड बोथ सेंट्रॉइड्स. तर ते म्हटलेलं आहे, बघूया. स्पेसिफिक टाईप ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स. Flexible proteins by spindle fibers are formed between the centromere of the each chromosome and both centrioles. इथेच थोडा वेळ थांबतो मी.